मॅडम खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. मॅडम तुम्ही कुठून आहात? माझं प्रॉपर गाव जालना आहे, पण आम्ही राहायला इथं शेंद्र्याला आहे. हजबंडचा जॉब आहे इथं. माझं IBPS क्लर्क पंजाब नॅशनल बँक. माझं फार्मसी बॅकग्राऊंड आहे. B.Pharm झालेलं आहे माझं ओजस कॉलेज ऑफ फार्मसी जालना. मग मॅम फार्मसी सोडून तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये कसं काय? मला म्हणजे गव्हर्नमेंट जॉब करायचा होता आणि MPSC मध्ये जास्त काही इंटरेस्ट नव्हता आणि मॅथ सुरुवातीपासूनच चांगलं होतं माझं, त्याच्यामुळे मी बँकिंग निवडलं. ओके मॅडम. मॅम तुमचं लग्न झालेलं आहे, तर खूप साऱ्या अशा विद्यार्थिनी आहेत त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर पण त्या अभ्यास करायला इच्छिता, पण ते काही कारणास्तव करत नाही. तर तुम्ही त्याला कसं टॅकल केलं? लग्न झाल्याच्या नंतर त्याला कसं टॅकल केलं, काय सांगू शकता? खरं म्हणजे मला फॅमिलीचा जास्त सपोर्ट होता लग्न झाल्यानंतर, आणि राहायला आम्ही इथं दोघंच आहे, त्याच्यामुळे घरातली काही जास्त कामही नाही आणि घरच्यांनी पण जास्त मला काही बोलवलं नाही घरी काम करायला, त्याच्यामुळे माझं मॅनेज झालं. मॅडम तुम्ही बॅच ऑफलाईन केली का ऑनलाईन केली? ऑनलाईन केली. ऑनलाईन केल्याच्या नंतर मॅडम ऑनलाईनमध्ये खूप सारे आता जे सोशल मीडिया आहे, तर सोशल मीडियाला तुम्ही अवॉइड कसं केलं? मी म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामला नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअप आहे, ते पण मी जास्त यूज नाही करत. तर पूर्ण टाईम मी अभ्यासालाच दिला. आणि त्यानंतर मॅडम SSC मधील फेवरेट ॲक्टिव्हिटी कोणती आहे तुमची? माझे टेलिग्राम सेशन आणि विशेष म्हणजे सरांची विकली टॉक आणि लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी. ओके. आणि मॅडम SSC बद्दल 2 शब्दात बोलायचं झालं तर काय बोलाल तुम्ही? त्यांची म्हणजे शिकवण्याची मेथड पण युनिक आहे, त्याच्यामुळं मला समजायला जास्त सोपं गेलं आणि जास्त काही असं अवघड नाही गेलं बँकिंग करणं. सर म्हणतात की जसं प्रोसेस फॉलो करा ती मी केली आणि 6 महिन्यामध्ये माझी लेवल आली प्रीची. महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या अशा मुली आहेत, त्या लग्न झाल्याच्या नंतर पण शिकण्याची इच्छा दाखवता, पण त्यांचे घरचे शिकवत नाही. तर तुम्ही त्या मॅडमला शिकवलं आणि त्यांनी आज सक्सेस मिळवलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? विशेष म्हणजे काय तिचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा माझं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, म्हणजे माझे वडील असेल किंवा तिचे वडील असेल, यांनी शिक्षणासाठी खूप पहिल्यापासून त्यांचा आवड होती त्यांची, आणि या सगळ्या गोष्टी मग कंटिन्यू करत गेलो आम्ही. ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस रेखा 3rd इयरला होती आणि 3rd इयर मग आम्ही कंटिन्यू करून फायनल वगैरे झालं माझं. मग नंतर काय करायचं आम्हाला, ॲक्च्युली आमचं लग्न अगोदरच डिसायडेड होतं की आपल्याला काय करायचं आहे समोर. म्हणजे माझं तर फिक्स होतं की आपण थोडा वेळ देऊया, कारण मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो आहे, मी फार्मा R&D मध्ये संभाजीनगरला. तर आमचं अगोदर डिसायडेड होतं की आपण 1-2 वर्ष थोडा टाईम देऊया आणि काहीतरी गव्हर्नमेंटसाठी ट्राय करूया आपण. मग त्यानुसार आम्ही सगळं प्लॅनिंग झाली, प्रॉपर व्यवस्थित झालं आहे. मग त्यानुसार तिचा पण खूप सारा सपोर्ट भेटला आहे मला. सकाळी स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेणे आणि संध्याकाळी पण कमी टायमामध्ये शॉर्टकट जेवण वगैरे सगळ्या ज्या पण गोष्टी आहेत, म्हणजे मॅक्झिमम टाईम कसा स्टडीसाठी युटिलाइज करता येईल हे तिनं प्रॉपर मॅनेज केलं आहे. फॅमिली असेल किंवा मग तुमचा स्टडी, सगळ्या गोष्टी तिनं मॅनेज केल्यात. आणि विशेष म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट खूप भेटला आम्हाला. म्हणजे माझे आईवडील असेल किंवा रेखाचे आईवडील असेल, ते फ्रिक्वेंटली कधी संभाजीनगरला येत नव्हते. म्हणजे माझे पण आईवडील असेल कधी येत नव्हते, कारण ते जर आले तर 1-2 दिवस रेखाचा वेळ वाया जाईल, तर ते कधी आले नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि सर्वात महत्त्वाचं फॅमिली सपोर्ट चांगला होता. त्यांनी वेळ दिला आहे तिला. ॲक्च्युली तिचं IBPS क्लर्कमध्ये सिलेक्शन झालं आहे, तर 2 वर्षामध्ये तिचं सिलेक्शन झालं आहे. आता SBI पण दिली आहे तिने, NSL असिस्टंट पण दिलेली आहे. बघूया आता समोर कसं. ठीक आहे मॅडम, या आत्तापर्यंत तुम्हाला जॉब लागला, गव्हर्नमेंट जॉब लागला, या गव्हर्नमेंट जॉबचं तुम्ही श्रेय कोणाला देणार? म्हणजे फॅमिलीला देणार. अगोदर लग्नाच्या अगोदर आईवडिलांचा सपोर्ट आणि नंतर यांचा, म्हणजे दोन्ही फॅमिलींचं महत्त्व आहे याच्यावर. यामध्ये मी एकच म्हणू शकतो, मुलगी ही केवळ नाजूक फुलासारखी नसते, ती एक अशा झाडासारखी असते जी स्वतः उभी राहते, सावली देते, फळ देते आणि गरज पडली तर वादळाशीही लढते. अशा व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी मनोगत ऐकलेलं आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन.